जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाता पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी, शोबाजी न करता सामाजिक शैक्षणिक कामांमध्ये मदत करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत करण्यात आले होते आणि त्याचेच पालन करीत प्रभाग 18 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ यांनी महानगरपालिकेची शाळा, खासगी क्लासेस शिकवण्या अशा विविध ठिकाणी जेल रोड मध्ये जाऊन सुमारे 3000 वह्या वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जेल रोड विकास प्रतिष्ठानच्या वतीने तसेच मार्गदर्शक दिलीप अण्णा खैरे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला। यापुढेही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच शैक्षणिक मदत लागल्यास जेल रोड विकास फाउंडेशनच्या वतीने कायमच मदतीसाठी पुढे राहू असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ यांनी सांगितले। पालकमंत्री नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाते छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार आमचे मार्गदर्शक समीर भाऊ भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी, शोबाजी न करता सामाजिक शैक्षणिक कामामध्ये मदत करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं होतं। या आवाहनानुसार जेल रोड भागातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मनपा शाळा, खाजगी क्लासेस शिकवण्या अशा विविध ठिकाणी जाऊन 3000 वह्यांचे वाटप या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेल रोड विकास प्रतिष्ठानच्या वतीने आमचे मार्गदर्शक दिलीप अण्णा खैरे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं। या उपक्रमाला मनपा शाळेतील सर्व शिक्षक, खाजगी क्लासेसचे सर्व शिक्षक वृंद सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। याही पुढे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासाठी काही मदत लागली तर आमच्या ग्रीनर सोशल फाउंडेशन जेल रोड विकास प्रतिष्ठानच्या वतीने कायमच आम्ही मदत देण्यासाठी तत्पर राहू। धन्यवाद। योगेश निसाळ यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात दिलेले योगदान हे मुलांना भावी काळासाठी लाभदायी ठरेल, त्यामुळे योगेश निसाळ यांनी मुलांना केलेली मदत खरोखर मौल्यवान ठरणार असल्याचं शिक्षकांनी सांगितले। विद्यार्थ्यांना वह्यांची गरज ही निकड लक्षात घेता त्यांनी तात्काळ आमच्या सर्व शिक्षकांच्या मागणीला होकार दिला आणि केवळ आमच्या शाळेतच नव्हे तर जेल रोड परिसरामध्ये जेवढ्या शाळा आहेत, महानगरपालिकेच्या असतील, खाजगी क्लासेस असतील आणि यामध्ये शिकणारे जी विद्यार्थी आहेत की तळागाळातील आणि वंचित घटकातील विद्यार्थी असल्यामुळे ते वह्यासुद्धा घेऊ शकत नाही असे विद्यार्थी, असे पालक असल्याने भाऊंनी त्यांचं काही का होईना पालकत्व स्वीकारण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये आपलं छोटंसं योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चित आनंदाची, अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे। त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस योगेश निसाळ, प्रज्योत सुरवाडकर, प्रथमेश पवार, आकाश गवारे, आकाश मस्के, गोपाळ बैरागी, मोठा भाऊ सागर, चंद्रकांत गायकवाड सर, अनिल चव्हाण सर, कृष्णा महाले सर, सुनील कुमार मगर सर, अशोक हिरे आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक टाकाटे, नाशिक रोड।